आज आपण कोंबडी वडे कसे करणार आहोत हे रेसिपी बघणार आहोत। चला आता आपण रेसिपीला सुरू करूया। आपण वड्यांसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। हे प्रथम 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेले, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेतलेले, अर्धी वाटी बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा बडीशोप आणि हिंग, थोडासा ओवा, धनिया पावडर, हळद, मीठ, जिरं, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर। हे पहा आपण आता ह्या पिठामध्ये सगळे टाकून घेऊया। आपण प्रथम ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ह्यात टाकून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये। त्यानंतर बेसन पीठ अर्धी वाटी, त्यानंतर थोडीशी बडीशोप, थोडं हिंग, थोडं मीठ। आता हे मसाले टाकून घेऊया आपण। गरम मसाला, जिरं, धनिया पावडर, हळद आणि थोडीशी मिरची पावडर। आता आपण ह्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया। त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घेऊया। आता जसं कणकेचा गोळा आपण मळतो त्याप्रमाणे थोडंसं पाणी लागत पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। हे पहा आपण असं आता घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून अजून आपण एक हाताने ते व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता हे पहा आपण असा हा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता हा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपण ठेवून देऊया बाजूला। हे पहा आता आपण वडे करून घेऊया। वड्यांसाठी असे छोटे रोल करून घ्यायचे पिठाचे। त्यानंतर त्या प्लॅस्टिकवर घ्यायचे, ह्याला पीठ थोडंसुद्धा लावायचं नाही, कोरडं पीठ। त्या प्लॅस्टिकवर घेऊन ह्याच्यावर अजून एक प्लॅस्टिकचा असा थर घेऊन आणि मग हे पुरीच्या साईजमध्ये लाटून घ्यायचे। हे पहा अशा प्रकारे। हे आता असं आपण काढून घेतलं, हाताने याला होल पाडून घ्यायचं। हे पहा आता अशा आपण सगळे वडे करून घेऊया आणि मग ते फ्राय करून घेऊया। हे पहा आता हे असे पूर्ण दोन्ही बाजूनी ब्राऊन झालेले आहेत हे वडे। आपण आता हे काढून घेऊया। चिकनच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी प्रथम पहिले आपण अर्धा किलो चिकन घेऊया। ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। थोडा पुदिना घेऊया, ते 3 बारीक कांदे घेऊया, थोडं सुक्कं खोबरं, हा बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, 2 टोमॅटो। आता त्यासाठी लागणारे सुके मसाले बघू आपण। प्रथम गरम मसाला, मिरची पावडर, जिरा, हळद, मीठ, धनिया पावडर। आता आपण हे सगळे मसाले फ्राय करून घेऊया। प्रथम कांदे आपण परतून घेऊया, पूर्ण ब्राऊन होईपर्यंत हे परतून घ्यायचे। आता हे कांदे असे झाले, त्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया। ते पण एकत्रच भाजून घ्यायचं आहे खोबरं पण। खोबरं जरा शेवट टाकायचं, कारण की ते लगेच भाजलं जातं आणि करपून जाईल ते, त्याच्यामुळे ते उशिरा टाकून घ्यायचं। आणि हे आता ब्राऊन झालेले आहेत दोन्ही। आता आपण हे काढून घेऊया। आता बघा आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तुम्ही जे घरगुती खाता ते तेल, तुम्ही कुठल्याही प्रकारचे तेल वापरू शकता ह्यामध्ये। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण छानपैकी फ्राय करून घ्यायचे। ते टोमॅटो फ्राय होतात तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये पुदिन्याची थोडीशी पानं आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, थोडी धनिया पावडर हे टाकून आता हे पूर्ण मसाले परतून घेऊया। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू। आता आपण यामध्ये धुतलेलं चिकन टाकून घेऊया।
आपण चिकन टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे एकत्र करून घेऊया. पण ह्यामध्ये पाण्याचा एक टिपकाही टाकायचा नाही. ह्या चिकनलाच गरम पाणी, त्याला आता वाफेवर ते शिजून घ्यायचं आहे आपण. ते आपोआप शिजून जाईल त्या पाण्यात. ते आता आपण ह्याला वाफेवरच शिजून घ्यायचं आहे. आपण ह्याला आता झाकण लावून ठेवून देऊया. आपण आता गरम पाणी टाकून घेऊया, एक छोटा ग्लास. आतमध्ये काहीच पाणी टाकायचं नाही आहे, वरतून पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचे. पण एकही पाण्याचा अंश न टाकता त्याला चिकनला आता त्याच्याच किती पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच ते शिजलेलं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते आता चिकन किती व्यवस्थित शिजलं आहे. हे पहा, पाणी आपण काहीच टाकलेलं नाही आहे त्यामध्ये. आपण आता ह्यामध्ये तेल टाकून घेऊया. 3 ते 4 चमचे तेल टाकायचे. आता आपण ग्रेव्ही करणार आहोत, त्यासाठी कांदा टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो नाही टाकणार आहे, कारण की आपण टोमॅटो वाटण्यामध्ये घेतलेले होते. आता कांदा असा चांगला लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडी पुदिन्याची पाने टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर, मध्ये आपण खोबरं, कांदा, टोमॅटो हे भाजून सगळं वाटलेलं होतं, ते आपण आता वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. मीठ आता थोडंच टाकायचं, कारण की आपण आळणीमध्ये आणि वाटणामध्ये पण मीठ वापरलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि धनिया पावडर, थोडी मिरची पावडर टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 चिकन मसाल्याचं पॅकेट टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये कांदा लसूण मसाल्याचे 2 चम्मच टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तिखटनुसार तुम्ही टाकू शकता. आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊ. हे पाहता, या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. याचाच अर्थ की आपला ही मसाला व्यवस्थित तळून झालेला आहे. पूर्ण असं तेल त्याला सुटसपर्यंत मसाला तळायचा आहे. हे पहा, आपण आता हे चिकन ह्यामध्ये टाकून घेऊया. आपण आता हे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया, परतून घेऊया आणि 2 मिनटं बारीक गॅसवर ठेवून देऊया. त्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे. हे पहा, आपलं आता हे पूर्ण मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला किती तेल सुटले. आता तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, प्रमाणामध्ये ते करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला ते वड्यांसोबत खाता आलं पाहिजे. थंड पाणी चुकूनही टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं, नाहीतर तुमचा जो ग्रेव्हीचा कलर आहे, जी त्याची चव आहे, ती पूर्णपणे बिघडू शकते. हे पहा कसं तेल आले त्याला. हे पहा, आपलं आता व्यवस्थित वड्यांचं भाजी तयार झालेली आहे. चिकनची कशी तरी आली तुम्ही बघू शकता. हे पहा, कढई पूर्ण व्यवस्थित. हे पहा, आपली भाजी तयार. आपले हे कोंबडी वडे आता तयार आहेत. हा चिकनचा मसाला आहे, हे वडे आहेत आणि हे सॅलड आहे. कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू